महाराष्ट्र शासनाने पात्रता परीक्षा TET संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने नांदेड येथे मूकमोर्चा काढण्यात आला। सविस्तर बातमी अशी की 1 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशातील 1ली ते 8वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा TET ही 2 वर्षात उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निकाल दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यासह देशातील लाखोच्या संख्येत प्राथमिक शिक्षकांच्या सेवांना संरक्षण न राहिल्यामुळे शासनाला वारंवार विनंती करूनही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल न केल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। त्यामुळे शिक्षक संघटनेच्या वतीने 5 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी दिनांक 5 डिसेंबर रोजी शाळा बंद करून नांदेड येथील ITI कॉर्नरपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, समन्वयक समिती व उर्दू शिक्षक संघटना, मराठवाडा मुख्याध्यापक संघटना यात सहभागी झाले होते। आमची मागणी सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे हे TET जे आहे ना आम्हाला केलेलं आहे, TET ही आधी त्यांच्यावरती पुनर्याचिका इथून दाखल झाली पाहिजे। कारण आपल्या महाराष्ट्र शासनाचा GR आहे 13/2/13च्या नंतर त्यांनी TET सक्तीचं केलेलं आहे। म्हणजे का त्याच्यानुसार का नाही, मग इथं सगळ्यांनाच त्यांनी सक्तीचं केलेलं आहे। TET अगोदर बंद झाली पाहिजे, कारण आम्ही एवढे 13-14 वर्ष नोकरीमध्ये आहोत आणि परत आम्हाला आमची अभियोगिता तपासून घेत आहे, म्हणजे आमच्यावरती प्रश्नचिन्ह आहे ना आमच्या नॉलेजवरती। त्यामुळे हे अगोदर बंद करा। त्याचबरोबर संच मान्यतेमध्ये जे आहे आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीने त्याच्यामध्येही काही त्रासदायक अटी आहेत त्याही त्यांनी बंद केल्या पाहिजे। आणि बरेचशा आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या जर सर्वात महत्त्वाचं तर आमचं TETचं आहे या ठिकाणी। त्यामुळे आमचा सगळा मूकमोर्चा त्यासाठी जास्त आलेला आहे आणि इथून पुढे आता हिवाळी अधिवेशनावरती एकदा धडकणार आम्ही। तिथं जर समजा आमचं मान्य नाही झालं तर आझाद मैदान जिंदाबाद। धन्यवाद। आज शिक्षक समन्वय समितीच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। यामध्ये प्रामुख्यानं 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने TETच्या संदर्भात निकाल दिलेला आहे, त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी। जो शिक्षकावर TET उत्तीर्ण होण्याचा जो अनिवार्य निकाल दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे, तो अन्यायकारक आहे अशी आमच्या सर्व शिक्षक बांधवांची भावना झालेली आहे। या निर्णयामुळं देशातील 20 लाख शिक्षक बाधित होत आहेत, राज्यातील 1.5 लाख शिक्षक बाधित होत आहेत। या व इतर मागण्यासाठी प्रचंड प्रमाणात मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केला आहे। त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये सुद्धा आपण सर्वांनी पाहिलात, आपण त्याचं चित्रीकरणसुद्धा केलेलं आहे। याची तीव्रता किती शिक्षकामध्ये पसरलेली आहे, म्हणून या बाबतीमध्ये शासनाने लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेऊन इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्यानंतर शिक्षण सेवक योजना रद्द करावी आणि 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे संच मान्यतेचा तो रद्द करण्यात यावा। या प्रकारच्या 13 मागण्या आहेत। त्यामुळं या मोर्चाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने निर्णय घ्यावा अशा प्रकारची राज्यातील शिक्षक संघटनेच्या वतीनं आम्ही विनंती करत आहोत। धन्यवाद। त्याचं समर्थन करते नाही, तो त्यांचा निर्णय आहे, त्यांनी तसं करायला नको होतं। हा निर्णय सर्व शिक्षकांच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा प्रश्न आहे। म्हणून जवळपास शिक्षक संघटना 1-2-3 संघटना जर सोडल्या आपण पाहतात सगळ्याच संघटना सोबत आहेत आणि हा निर्णय लागणं अपेक्षित आहे, जेणेकरून जी त्यात अटी आहेत, TET उत्तीर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पदोन्नती नाही, त्यानंतर TET 2 प्रयत्न जर उत्तीर्ण झाला नाही तर तुम्हाला शासन सक्तीनं सेवानिवृत्त करू शकतं। अशा प्रकारचे निर्णय आहेत। म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वच जण मिळून राज्यामध्ये हा लढा अत्यंत यशस्वीपणे सर्वत्र मोर्चे चांगले निघत आहेत। म्हणून 1-2 आमचे बांधव 2-3 संघटना बाजूला गेल्या असतील त्यांना आमचं आव्हान आहे, विनंती आहे, त्यांनी या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची आम्ही विनंती करतो। धन्यवाद।